नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. खरं तर खूप दिवस आपले व्हिडिओ आले नाही, परंतु आज मी पुन्हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ मी माझ्या मुली जेव्हा 6 महिन्याच्या झाल्या होत्या त्यावेळेचा काढलेला आहे. तर तुम्ही आज व्हिडिओ शेअर करत आहे. तर पहा, ज्यावेळेस आपल्याला लहान मुलांसाठी खायला बनवायचं असतं, ज्यावेळेस 6 महिन्यांची मुलं होतात त्यावेळेसचे माझे काही जे मी प्युरी बनवत होत्या त्याच्यामधल्या मी 2 रेसिपी या ठिकाणी आज तुम्हाला सांगत आहे. त्यातली एक आहे ती म्हणजे रताळ्याची प्युरी, रताळा आणि मुरमुऱ्यांचं सेरेलॅक हे मिक्स करून बनवलेलं. आणि दुसरा आहे एक ट्रायवल फ्रेंडली सेरेलॅक बनवलेलं आहे, ते आहे मुरमुऱ्याचं, जे की आपण कुठेही कधीही ट्रायवल करताना आपल्याला अगदी हाताशी पटकन बाळांना बनवून देता येऊ शकतं. अशा प्रकारचं ते सेरेलॅक आहे. त्याची रेसिपी देखील मी या ठिकाणी शेअर केलेली आहे. तर चला, कसा वाटतोय व्हिडिओ आणि तुम्ही आमचे व्हिडिओ मिस करत होतात की नाही ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला मी सुरुवात करत आहे. तर पहा, या ठिकाणी मी रताळं घेतलेलं आहे, ते स्वच्छ धुवून घेतलं होतं. आता मी त्याचे जे काही साल आहेत ते काढून घेत आहे. आता यानंतर आपण आपल्या आवडीप्रमाणे त्याचे काप कापून घेऊ शकतो. मी या ठिकाणी गोलाकार काप कापून घेतलेले आहेत आणि पुन्हा हे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेत आहे. आता या ठिकाणी मी पातेल्यामध्ये डायरेक्ट पाणी टाकूनच ते उकळवून शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे. तुम्ही एखाद्या चाळणीमध्ये ठेवून वाफ देखील काढून घेऊन वाफवून घेऊ शकता. पण मी अशा प्रकारे घेत आहे कारण मला याच्यासाठी जे काही गरम पाणी लागणार आहे ती मी हेच वापरत आहे त्यासाठी. बघा आता कसं छान प्रकारे आपला हे रताळं शिजवून निघालेला आहे. अगदी हाताने मॅश होतंय पहा. चमच्याच्या मदतीने मी अशा प्रकारे हे चाळणीतनं बारीक गाळून घेत आहे. पहा, ते सगळं असं गाळणीला लागलेलं आहे. तर ते मी आता व्यवस्थितरित्या खाली काढून घेते आणि त्यानंतरनं हे पहा कसं दिसतंय. आता तुम्हाला मी जी पुढे मुरमुऱ्यांची किंवा चुरमुऱ्यांची जे तुम्हाला तुमच्या भागात किंवा तुम्ही म्हणत असाल त्यानुसार त्याची ही जी बनवलेले सेरेलॅक आहे ते घेतलेलं आहे आणि त्यात 1 चमचा टाकून मिक्स करून मी या ठिकाणी घेत आहे. आता यामध्ये मी ज्यामध्ये ते जे काही रताळी शिजवलेली आहे ते जे पाणी होतं तेच मी या ठिकाणी त्या प्युरीमध्ये गरम असलेलं पाणी या ठिकाणी वापरत आहे. कारण जेव्हा रताळी शिजवली गेली त्यावेळेस त्याचे जे काही अर्क आहे तो त्या पाण्यामध्ये उतरलेला असतो. त्यानंतरने 1 चमचा मी ड्रायफ्रूटची पावडर, 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेत आहे. आता पहा, घट्टसर झालं म्हणून मी गरजेनुसार लागण तेवढं पाणी पुन्हा तेच टाकून बाळांना जी पातळशी पेज व्यवस्थित गिळता येईल अशा प्रकारची बनवून घेतलेली आहे. माझ्या दोन्ही मुली ते आवडीने खातात. आता ही जी काही पुढची रेसिपी आहे मुरमुरे चुरमुऱ्यांचं सेरेलॅक, तर त्यासाठी मी या ठिकाणी 1 मोठी वाटी हे मुरमुरे घेतलेले आहेत. ते व्यवस्थितरित्या भाजवून घेत आहे आणि आता मी त्यांना मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. अशा प्रकारे याची बारीक अशी ही फाईन पावडर तयार झालेली आहे. आता हे 1 चमचा सेरेलॅक बनवलेलं त्याच्यामध्ये आवडीनुसार बाळांना जे ड्रायफ्रुट्स लागतात ते घालायचे आणि गरम 1 कप पाणी. अशा प्रकारे हे खूप सुंदर आणि एकदम झटपट आपण ज्यावेळेस प्रवास करतो त्यावेळेस बाळांना काय खायला द्यायचं हा खूप मोठा प्रश्न असतो. अशा वेळेस आपण हे सेरेलॅक
खूप पटकन बाळांना बनवून खाऊ घालू शकतो। आता बनवलेलं सॅरेलॅक मी काचेच्या बंद बरणीत भरून ठेवलेला आहे। पहा आता यामध्ये मी ड्रायफ्रूट पावडर मिक्स नाही केलेली, मला गरज पडेल त्यानुसार मी ती मिक्स करणार आहे। पहा कसा वाटला व्हिडिओ आजचा व्हिडिओ उपयुक्त ज्यांना ठरणार असेल त्यांना नक्की शेअर करा। धन्यवाद।